वाट लावून तू अशी बसले होते. अगं नको टेन्शन घेऊ या का तू. अगं काही काही पुरीचे लय हाल राहते त्या मानानं तो चांगलं झालंय. आता पाहुणा बंगला बांधू राहिलेत. बंगला बांधू राहिले काय माहिती काय करते. बंगला बांधायला आहे का पैसे त्यांच्याकडे. अगं गप तू ते मला म्हणलेले बंगला बांधीत म्हणून. पण आहे ना मला काय वाटतंय काय मी एका ठिकाणी बंगला पाहिला होता. छोटा तर छोटा पण इतका भारी आकर्षक होता ना. पाहुणा आहे ना ताळावर ताळ करून तू ते मला आहे ना माझ्या पद्धतीने सिस्टमॅटिक करावं लागल. तू चाल बरं चाल लगेच त्याला घे दादूर म्हणा चाल बरं म्हणा. चाल बाई माझ्या पद्धतीने करू दे चांगलं. आली का करू लागायला तुम्हाला हे मंडोली. हे मंडोली काय आहे. मंडोली मंडळी मंडळी बायको बायको बायको. अहो मंडळी वाईट 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 माय वाईट. वाईट. अहो वाईट काय बेबी बेबी बायको बायको वाईट वाईट वाईट. आता कसं आहे इंग्रजी बोलण्याचं जास्तच आमच्या इकडे मंडळी मंडळी म्हणतात का. हा गावाकडे त्याच्याकरताच मी इकडे आलो. मला इकडली भाषा खूप आवडती. मी एक विचार करतोय म्हणावा का नाही म्हणा ना म्हणा ना काय नाही घाबरू नका. नाही नाही पाहता हा हा घाबरायचं नाही काय मला दिसायला डेंजर दिसतोय फक्त पण काही नाही मारीत बिरीत ना. दिसायला डेंजर दिसतोय. हा, हा. बोला ना. तुमचे काही भांडणं तंडणं झालेली आहेत का? खरं सांगा खरं सांगा. भांडणं म्हणजे तुम्हाला काही मारहाण करून इकडे पाठवलंय का काही पुण्यावरून मला मंडळीनी. नाही 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 मारायचं कसं. कोण मारन मला. मंडळी अहो माझं नाव घेतलं तर थर 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 कापतात सगळे. आणि मारायची कोण डेअरिंग करीन. काल वगैरे त्या कुणी आणली. ते काल नाही का गोट्या गोट्या म्हणत गेलतो. हा 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 ती गोटी निघली. लेडीज लेडीज तुम्ही तिच्या अंग असं गोट्या ओळखलं का. गोट्याने दिलं ठोक्या ठेवून. ते जाऊ दे आता त्याचा काही विषय नसतो. मला आजपर्यंत मार खायची सवय नाही पण ते कधी मध्ये नाही हो असं का बोलता. आयुष्यातला पहिलाच टाइम गोटीने आणलं. पेट्रोल जवळ राहिलंय बाबा काय नव्हते शाळेत होता हॉस्टेलला आमची तास कोणाच्या गाड्या घेऊन इकडे तिकडे. लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता. डोंबऱ्याचा खेळ लाविता कुठं काय 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 भानगड काय तुम्ही खरं सांगा. मी सगळं काही सोडून आलोय. बर मग आता धड मला जडपीचे काम नाही व्हायचे. हा खरं आहे ना. त्याच्याकरता ही प्रॅक्टिस चालू आहे. अहो या हातपाय मोडायची प्रॅक्टिस आहे का. हो नाही हो मग तसं वाटतं तुम्हाला पण एकदा प्रॅक्टिस झाली ना हा तर हातपाय मोडायचं काही टेन्शनच नाही. हे बा मी रापाराप चालून दाखवत. हे बा पाहिलं का. अहो लय पैसा शिवाय कमी कष्टात हो. अहो ते दुरीवर आहे माऊली. आज तुम्ही लाकडावर एवढी उद्या मोठी दोरीवर बल्ली पण चालत. मी तुम्हाला एवढं रचुस्तवर याच्यावर लाकडावर चालायचा प्रयत्न केला. प्रॅक्टिस झाली माझी. उद्या दोरीवर चालण्याची प्रॅक्टिस करी. अहो दोरीवर पण ते वाचलं तर करू ना पुणी सोप्पा आहे का ते. तुम्ही जे नको तोच धंदा सुरू केला माऊली. उद्या त्या लाकडं हिंडायला सुरू करते सफर करायचं. तुम्ही मला मदत केली ना तशी सफराला केली तशी आपण चालू करू हा खेळ. मला असं वाटतं डोंबऱ्याचा खेळ चालू. हा म्हणजे मला डोंबऱ्याच्या खेळात घेता काय तुम्ही. हा मग त्याला 4-5 जण लागते ताई म्हणल्यात आता. अहो मग ते तुमच्या घरचे का आमच्या मालकाला नेता का. मग तुला अहो तुम्ही शोभतान. कोण हे पाहुणे तर लई भारी एकदम दिसतात. काय डोंबऱ्याच्या खेळात. मागच्या डोंबरचा खेळ पाहायला गेलतो असाच माणूस होता. ढोलकी ढोलकी बरोबर मी पाहिलं होतं बरोबर बरोबर आता शिक लक्षात आलं माझ्या. नोटा पैसा कष्ट नाही ना काही. ढोलकीच वाजायची आणि मी चालन स्वतः. मी माझा जीव धोक्यात घालून चालन. त्याच्यात हातपाय मोडायचे भेव राहतय. जीव मुठीत धरून खेळ्या. मी आता तुम्हाला चालून दाखवलं ना जीव मुठीत होता माझ्या. तू पाहिलं नाही का. आता आम्हाला बी नाही माय डोक्याला ताण केलता. बाजार नाही काही नाही. मग आता कसे खरे बोलले तुम्हाला बाजार नाही आणि मला आता मी कोण देऊ पैसे. मला आम्ही तसेच उपाशी ही ना माझ्या डोक्या बघा धरून. अहो खाल्ल्या ना माया पुढच्या वडू सगळ्या मला आणले म्हणून तुम्हीच खाल्ल्या.
तुम्ही जेवले नाही का सकाळी? काय बोला तर पाहुणे हो, तुम्ही इसरायचं, तुम्हाला नक्की इसरातात. अहो काय अहो, ते इसरत? अशाच आहेत काही इसरून जाते. हा इसरातात ना. हा मग काल मी यांच्याकडे 1000 रुपये दिलेले आहेत हा? काम चालू केल्याबरोबर. ते म्हणे मी गावात काय जातो केलं तुम्ही पैसे? मग उधारी मिटितो म्हणे. अहो माऊली असं काय काय अहो, बोलत तुम्ही तुम्ही? इसरातात. ते आता म्हणले आणि तुम्ही पण म्हणले. अहो खोटं बोलतो काय मग मी? हा मी खोटं बोलन का? मी तुम्हाला अख्खे सापराचे अरे पैसे पैसे दिलेले नाही आहेत. बाबा, ते हा. काय ऐकायचे तू? पैसे काय केले बर मग? का? हे सापराचे अख्खे पैसे आधीच देऊन टाकलेले आहेत. हा? तुम्ही काय फुकट काम नाही करू राहिले. घ्या पटकन आवरून. मी कुठाने करून ठेवले आता पैसा नाही पाणी नाही काम केलं तर कंबर जाम झाला बाई मी नाही करायचे का हा, बाई आता? मी नाही करायचे म्हणजे काय? अहो पैसे मी नाही दिलेच करायचे नाही म्हणजे तुम्ही. पैसे घेऊन बसले इसरतात ना. आता बायको म्हणली ना इसरत येत. अरे हा? काय चाललंय मी काय आंधळा पांगळा काय बैरा झालो काय मी? हा? आता तुमची बायको म्हणे इसरत येत आणि खरोखर इसरत येत. 1000 रुपयाची माऊली नोट हे दिली काय तुम्हाला. हो नेमकं? 1000 रुपयाची नोट दिली म्हणतो ना आता. इसरतात तुम्ही. हे सफर झाल्याशिवाय कुठं हालायचं नाही बरं का? हा काय कम्प्लेटच काय करीन. नेमकं तुम्हाला म्हणलं हा? इथं काय फुकट आले का 1000 रुपये? पैसे नाही घेतले माऊली. म्हणजे काय तुम्ही पैसे दिलेच दिलेच नाही? नाही. अहो तुम्ही इसरतात. तुमच्या बायकोला विचारा इसरत येत का नाही? तुम्ही आता म्हणल्या ना इसरत येत. इसरती पण असं पैसे घेतलेले इसरत असतं का कोणी इसरत आहे, मग काय इसरत येत? दिलेच नाही अहो तुम्ही. काय दिले नाही? घ्या सफर करून टपकन म्हणजे दिले नाही. आता खरोखर काय माणूस करायचं? इसरत आहे राव. आता घ्या सफर करून आता. जोडीदार घरी म्हणून काय मी गप्पन 1000ची नोट दिली यांना काढून. अहो, पण तुम्ही माझ्याकडून पैसे घेऊन जात होते ना उधारी कोणाची दिली कोणाची दिली म्हणजे काय मी काय मला काय येड्यात काढलं का काय तो? कोणाला दिले तर नाही नेऊन खरं बोला खरं आता खरं हा, काय? बरोबर. कोणाला तरी दिले असते मग याचा अर्थ त्यांच्या डोक्यात नाही राहत. ते बरोबर बोलले तुम्ही. कोणाला दिले म्हणजे? कोणाला दिले मै शपथ का कोणाला दिले खरं सांगा दुसरी ती दुसरी ते काय असेल ते मला नका सांगू. ते तुमच्या बायकोला सांगा दुसरीला दिले काय ते मला नका अहो सांगू. माऊली मी तसा तुम्ही माणूस नाही. हा. काय काय बोलून मला राहिले? असं दुसरीला दिले का म्हणजे दुसरी- आता परत मला अशा माणसाचा लय राग येतो बरं का? या बा अशा माणसाचा मला लय राग येतो दुसरीला. काय म्हणता अहो दुसरीला काय आहे? तुम्ही दुसरी कस काय म्हणले? माझ्याकडून 1000 रुपये घेऊन बायाला घेता काय तुम्ही? हा? अहो काय माऊली तुम्ही आता असं मला आता राग तुम्ही यायला काय लागला आता. काय काय बोलून राहिले लगेच माझं बायाचं- डोकं तापलं आता. मला वाटलं बिचारी लेकरं बाळाला खायासाठी पैसे मागू राहिलेत मला आणि हे यासाठी पैसे घेतले का माझ्याकडून? हा? मला तर असं डोकं आउट होऊ राहिलं आता. आता काय बांबून हाणू का काय काय नू? मग डोकंच खरंच तापलं आता. अहो माऊली मी पैसे लेकरा बाळाला म्हणून दिले ते म्हणलं लेकर बाळी उपाशी असते यांचे. त्याच्याकरता तुम्हाला 1000 रुपये टक्कन काढून दिले मी. बयाचं नाव अरे काय बळच मला माया डोकं झालं आता हा, मध्ये. तुमचं डोकंच खा हे तुम्हाला काही आठवतच नाही. तुम्ही 1000 रुपये घेतलेले आठवणं म्हणल्यावर तुम्हाला काय खरं नाही तुमचं. तुम्ही ते पैसे द्या नाही तर मग सफर बांधून द्या माझं. हा. आता काय करायचं? आता मला नाही माहिती तुम्हाला म्हणतो त्या आधी नका हे काम घेऊ घेतलं तर घेतलं घेतलं तर घेतलं मग काय फुकट घेतलं का? काय बोलत आहो तुम्ही? पैसे ठाम आहे मग. आता द्या कुठून द्यायचे तर पैसे आता अहो, तुमच्याकडे कायचे पैसे? हे सफर द्या बांधून गपचूप आता. तर बरं हा. आहे ना? आता घ्या तुम्ही आता दिले. चला. मला एक नाही एकच सवय. अहो काय पुढं माणसाला लुटी ती? आता काय माणसाला पार तीन हा? आणलं इथं भांडणं करू नका बरं का? अहो, इथं माझं भांडणाचं काय नवीन इथं? घराचं काम चालू आहे. माझी इथं पूजा पाठ करायचंय आणि तुम्ही इथं किचकीच घालून राहिल्या का? माझ्या कशी जिंदगी जायची इथं? हा अहो तुमची जिंदगी जायची पण आम्हाला हे काम तुम्ही ते आता- बाकीचं बोलायचं नाही. ते सफर लवकर करून द्या टकाटक ओके. हा मला ती सवय लागलेली आहे कामाच्या आधी पैसे द्यायची. हा? काय आहे म्हणजे मी काय कुठं नाचले का कुठं दारू पिलो का कुठं बाहेर दिले होते पैसे? बोलू नका असं. हा? मला काय माहिती तुम्ही काय केलं असं वाटलं 1,500 नव्हतं. रुपये घेतले माझा लहानपणचा मित्र काय काय झालं मग? असं हा ना नव्हतं वाटलं कधी. मला वाटलं काय? नव्हतं असे आणि मी त्याच्यामुळं एवढे कष्ट केले त्यांनी 500 मागितलेत मी 1000 दिले. 1000 नंतर पुन्हा 500 दिले. म्हणजे 1,500 रुपये मला काय माहिती असं नाद लागेल म्हणून. अहो कशाचा नाद मी तोंडात अहो, आणून आणून घेईन देऊ बरं का नका मग. ना. तुम्ही तुमच्याच आणून घ्या. नाही नाही मग तुम्ही काय म्हणता तुम्ही? तुमच्या आणून घेता नाही नाही नाही, काही नाही काही नाही. ते जातो शब्द माणसाचा काही पण. काय मी करावं? तुमची परिस्थिती पाहून कामाच्या आधी पैसे दिलेत. म्हणलं हे लयच गरीब दिसतेत. कामाच्या आधी मी पैसे देऊन टाकलेत. म्हणलं जाऊ द्या. गरीब अहो, तर माऊली. आहेच, पण आता मी कधी कोणाचे पैसे टुत नाही. अहो गरीब आहे म्हणून तर आता काम धंदे करायचा टाइम आहे आणि पण मग मग असं आता- करतात का? अहो, असे पैसे घेऊन वाटीत येत का? हा ना. घरी लेकरं बायका उपाशी आणि याला त्याला पैसे देतील आता. अहो मी अहो असं कुठं असतं का? मी असं विचार नव्हता केला तुमच्या विषयी. अहो हा पण ना, मी कधी असं पहिल्यांदाच केलं त्यांनी असं कधी अरे करत नाहीत मी पाहिजे बा मी तोंडात मारून घेईन बरं का परत माझ्या पण मग माझ्या. आता नाही दापलं तर नंतर हेच नाद लागेल त्यांना. हा ना, तुम्ही काय आहे परत ना? हे असं वागायला नव्हतं पाहिजे मला पहिल्यांदाच वाटलं, असं पहिल्यांदाच केलं नाही यांनी. हा या बा आता जर नाही दापलं ना तर इथून पुढे मग पहा भाऊ जड जाईन.
आता थोडक्यात गंमत आहे, पण उद्या तुमचं जनावर ढोरी इकलं 50,000, काही 4 गाय का त्यात लाख लाख 2-2 लाख रुपयाचं हेरफेर झालं तर काय करायचं? मी किती नाही एक एक दोन काय मी पाहिलं का? हा. मग आता हजारातच कळून चुकलं आणि तुम्हाला काय झालं? हा ना आता ईदच नीट पहा. आता नाही तर बरं, आपलं तर तुम्ही अवघड होईल. खरं सांगा आता तुम्ही पैसे केले काय? असं नाही करू कधी माणसाने. लेकरा बाळाच्या तोंडातले वाटातले पैसे नेऊन दुसरीला. अरे 500 बापरे, कसं वाटतंय मलाच कस तरी वाटू राहिलंय, रडू येतंय. काय अहो रडू येतं तुम्ही नक्की दिल त्या का माझ्या डोक्यात 17 गणगणी राहत्यात. त्याच्यामुळे मला ना- इसरतात तुम्ही, पण असं इसरत काय झालं? तुम्ही असं वागायला नव्हतं पाहिजे. मला डोकं हा. आहे ना आता लय डोकं नाही वागायला तापलं. पाहिजे. हा? नाही हे असं हे चांगलं नाही. वाटतं असं वाटलं नव्हतं नव्हतं, मला काय? सुद्धा नव्हतं वाटलं. काय बोलता तुम्ही? हा? मला माझा लहानपणचा मित्र आहे, मला सुद्धा नव्हतं वाटलं असं. अहो, मला सुद्धा नाही ना वाटलं. मी 20 वर्ष काय सोडून गेलो तर इकडे असे नाटक करायला अहो लागले. 1,500 तुम्ही केले काय पण? मी मला असं वाटलं नव्हतं म्या- माझा मित्र. अहो, काय ते काय केले खोटं आता? सांगत आहेत का? 500ची नोट आणि 1000ची नोट दिली म्हणतात. अहो माऊली तुम्ही खरं सांगावं या बाई भांडणं घरी तू आज तुम्ही खाल्ले असते पोटाला तर मला काही नसतं वाटलं. तुम्ही हाटीला गेले असते, तुम्ही खाल्लं असतं, लेकराला आणलं असतं तरी मला काही नसतं वाटलं. का? पण अहो, हे असं भाऊ, दुसरी- थांबा, थांबा, थांबा. हा? तुम्ही नोट किती दिलती? अहो 1000ची दिलती कडक कडक आणि 500ची दिलती कडक कडक. काय मला काय सांगा करावं आता? आता काय माझं डोकं इसरातात आणि दुसरीला देऊन येतात. अहो नाही ना आता अहो, काय माऊली, नाटक हे इसरायचं तुमचं, तुम्ही अहो. दुसरीला दिलेत. अहो थांबा ना मला अरे विचारू- नाही ना दिले मी मला विचारू द्या ना त्यांना कितीची दिलती भाऊ? अहो 1000ची दिलती ना, तीनदा विचारितात का? आपण 1000ची दिलती का आणि नक्की? मग कडक नोट दिलती चांगली 1000ची. माझ्याकडे 1000ची कमी नोटच नाही राहत. आता कधी काय दिलती? काल संध्याकाळी बंद आहेत माझ्याकडे 1000ची. काल संध्याकाळी 1000ची नोट दिलती हा होय? हा मग 1000ची नोट बंद होऊन दिवस झालेत किती हा? बंद झालेत का? अरे मग अरे त्या माणसाच्या मागे बांबू घेऊन लागले ते. हा? अरे त्यांचे अरे नक्की देवा. पैसे बुडवले काय नको. बरं झालं भाऊ आपण नाही गेलो का आम्हाला. बरं झालं आपण सुटलो त्या दिवशी हा. पळालो ते दूध हा, नाही नाही तर बरं. आपले हाल झाले हा, असते. नाही बरं झालं तुझं ऐकलं भाऊ. बरं झालं इकडे थोडं फरक व्हायला बाजार आता डोंबराचा खेळ. हा? डोंबराचा खेळ अगं खरंच पाय इकडे कुठे आयला ना डोंबराचा इकडे कोणी आता पाहिला? अबे आपले पाहुणे आणखी दिसते इथं दाजी दिसते तुला काय हो? काय झालं पडले का काय? आणि ह्यो तुमचा बंगला का? मी म्हणलं आपण आपल्या पद्धतीने जगलं पाहिजे, आपल्या इच्छा आयुष्यात पुऱ्या केल्या पाहिजे माणसाने. या अशा इच्छा आहे का तुमच्या सप्पर बांधायच्या होय. म्हणजे आई बंगला बांधणार नाही ते पाहुणं बांधणार त्यांच्याकडे पैसे नाही पैसे पण मीच येडी मी पैसे नाही करू. आता जरी मला राग आला ना तर हे काय चालू होते काय होतं डोंबराचा खेळ हा. हा हे चालू करणार आहे मी आता. अहो लय पैसा. ह्यो बाजार त्यो बाजार हा, फक्त तुझीच गरज होती मला, फक्त तुझी गरज होती. बरं झालं तू आली. मी नाही तिला ठेवणार तुम्ही तिला तेच करायला दुरीवर चालायला पडली हा, मोडलं तुझी एक गरज आहे मला. मला शाळेत जायचं आता शाळेत मला जायचंय मला अरे का? बरं झालं आला दादू. अरे आपण तिघं मिळून लय पैसा कमवू. नाही मला अभ्यास पडलेला आहे, हा. शाळेत जायचं पहिले मला अजून. तुमच्या हातात घालतो देतो मी चला दुरीवर नाही हा. बाय पुरीला चाला टांगड्या बिंगड्या बाय चला बाय आपल्याला नाही जायचं चला, चला. ए, सप्पर योगे. बांधलं. तिथं आमच्या मालकाचं घर भारी तुम्हाला तेच योगे. करा डोंगराचं खेळ. अरे जाऊ नको. मला नाही राहायचं सप्रामध्ये मी चला बाय पुरीला चल ताई चल. नको सोडून जाऊ रंग महा. आहा, माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ अरे माऊली भाऊ आपला माऊली भाऊ अरे माऊली भाऊ आला आपलाच माऊली भाऊ. मंडळी अहो तुमची माझं नाव घेतलं तर थर 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 कापतात सगळे. हा? आणि मारायची कोण डेअरिंग करीन? काल वगैरे ते कोणी आणली? ते काल नाही का गोट्या म्हणत गेलतो. हा 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 ती गोटी निघली. लेडीज तुम्ही तिच्या अंग असं गोट्या ओळखलं का? गोट्याने दिलं ठोक्या ठेवून. ते जाऊ दे आता, त्याचा काही विषय नसतो. मला आजपर्यंत मार खायची सवय नाही, पण ते घेतलं. कधी मधी नाही हो. असं का बोलता? आयुष्यातला पहिलाच टाइम गोटीने हाणलं. नाही पेट्रोल जोडायलंय बाबा तुला कधी गाडी यायला लागली का बसून काय नव्हते शाळेत होतं हॉस्टेलला आमची तास कोणाच्या गाड्या घेऊन इकडं तिकडं काय नाही. बस बाई, बस. बस नाही तू. नाही बस. ए बाबा नीचे मी येऊ ती कपाडती. बसा पटकन बसा. पेट्रोल टाक. हा. इथपर्यंत नाही बसते माझं. नाही जमत.
तेरा नाम तो बता टनाना, टनाना, टनाना. असं कुठं असतं का नाही, असं कुठं नसतं का? हे काय डोंबऱ्याचा खेळ लाविता कुठं काय 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 भानगड काय तुम्ही खरं सांगा. मी सगळं काही सोडून आलोय हो. बर मग आता धड मला जडपीचे काम नाही व्हायचे, हा खरं आहे ना. त्याच्याकरता ही प्रॅक्टिस चालू आहे. अहो हे हातपाय मोडायची प्रॅक्टिस आहे का? अहो नाही हो, मग तसं वाटतं तुम्हाला, पण हा. एकदा प्रॅक्टिस झाली ना हा तर हातपाय मोडायचं काही टेन्शनच नाही. हे बा मी रपारप चालून दाखवते. हे बा पाहिलं का? अहो लय पैसा, अहो, ते- शिवाय कमी कष्टात हो. अहो ते अहो, काय दुरीवर ते कमी आहे कष्टात? माऊली. आज तुम्ही लाकडावर एवढी आहे, उद्या मोठी दोरीवर बनली पण चालत. मी तुम्हाला एवढं रचुस्तवर याच्यावर लाकडावर चालायचा प्रयत्न केला, प्रॅक्टिस झाली माझी. उद्या दोरीवर चालण्याची प्रॅक्टिस करी. हो अहो दोरीवर पण ते वाचलं तर करू ना पुनी सोपं आहे का ते? तुम्ही जे नको तोच धंदा सुरू केला अहो, आज माऊली. या लाकडावर हिंडले, उद्या त्या लाकडावर हिंडायला सुरू करते. सफर करायचंय तुम्ही का नाही मला- तुम्हाला? तुम्ही मला मदत केली ना, हा तशी मदत? सापराला केली, हा मग तशी आता आपण चालू करू हा खेळ. मला असं काय वाटतं. असा हे डोंबऱ्याचा खेळ चालू हा म्हणजे मला डोंबऱ्याच्या खेळात घेता काय तुम्ही? हा मग त्याला 4-5 जण लागते ताई म्हणल्यात आता. अहो मग ते तुमच्या घरचे का आमच्या मालकाला नेता का? मग तुला अहो जाऊ- तुम्ही शोभतान, कोण हे पाहुणे तर लई भारी एकदम दिसतेत. काय डोंबऱ्याच्या खेळात? ढोल का वाजवायला ना? मागच्या डोंबरचा खेळ पाहायला गेलतो, असाच माणूस होता. ढोल का वाजवायला आहे ना? ढोलकी ढोलकी बरोबर. ढोलकी अर्ध मी पाहिलं होतं हा म्हणून म्हणलं. बरोबर बरोबर, आता शिक लक्षात आलं माझ्या. पैसे लय येते, इकून नोटा तिकून नोटा लय देतेत. पैसा, तुम्ही कष्ट नुसते नाही ना नोटा- काही. नोटा तुम्ही गोळा नुसती ढोलकीच वाजायची आणि मी चालन स्वतः. मी माझा जीव धोक्यात घालून चालन. त्याच्यात हातपाय मोडायचे बेवरात आहे. जीव मुठीत धरून खेळ्या. मी आता तुम्हाला चालून दाखवलं ना, जीव मुठीत होता माझ्या. तुम्ही पाहिलं नाही का? आता आम्हाला बी नाही लय माहित डोक्याला ताण केलता. बा- बाजार नाही काही नाही काही हा मग आता कसे खरे बोलले तुम्हाला, बाजार नाही आणि मला आता मी कोण देऊ पैसे. मला नाही. असा ते प्रश्न बघ पडलाय. ते- आम्ही तसेच उपाशी ही ना माझ्या डोक्या माग बघा धरून अहो खाल्ल्या ना माया पुढच्या वडू सगळ्या. मला आणले म्हणून तुम्हीच खाल्ल्या. तुम्ही जेवले नाही का सकाळी? काय बोला तर पाहुणे हो, तुम्ही इसरायचं, तुम्हाला नक्की इसरातात. अहो काय अहो, ते इसरत? अशाच आहेत, काही इसरून जाते. हा इसरातात ना. हा मग काल मी यांच्याकडे 1000 रुपये दिलेले आहेत हा? काम चालू केल्याबरोबर. ते म्हणे मी गावात काय जातो, केलं तुम्ही पैसे? मग उधारी मिटितो म्हणे. अहो माऊली असं काही काय अहो, बोलत तुम्ही तुम्ही? इसरातात. ते आता म्हणले आणि तुम्ही पण म्हणले. अहो खोटं बोलतो काय मग मी? हा मी खोटं बोलन का? मी तुम्हाला अख्ख्या सापराचे अरे पैसे दिलेले नाही आहेत. बाबा ते हा. काय ऐकायचे तू? पैसे काय केले बर मग? का? हे सापराचे अख्खे पैसे आधीच देऊन टाकलेले आहेत. हा? तुम्ही काय फुकट काम नाही करू राहिले. घ्या पटकन आवरून. अरे कुठाने करून ठेवले आता. पैसा नाही, पाणी नाही, कामा केलं तर कंबर जाम झाला बाई. मी नाही करायचे का हा बाई मी नाही करायचे म्हणजे काय? अहो पैसे मी नाही दिलेच करायचे नाही म्हणजे तुम्ही. पैसे घेऊन बसले इसरातात ना. आता बायको म्हणली ना इसरात येत. अरे हा काय चाललंय मी काय आंधळा पांगळा काय बैरा झालो काय मी? हा? आता तुमची बायको म्हणे इसरात येत आणि खरोखर इसरात येत. 1000 रुपयाची नोट माऊली दिली काय तुम्हाला. हो नेमकं? 1000 रुपयाची नोट दिली म्हणतो ना आता. इसरातात तुम्ही. हे सफर झाल्याशिवाय कुठं हालायचं नाही बरं का? हा काय कंप्लेंटच काय करीन. नेमकं तुम्हाला म्हणलं हा? इथं काय आपल्या- फुकट आले का आपल्या- 1000 रुपये? पैसे नाही घेतले माऊली म्हणजे काय तुम्ही पैसे नाही दिलेच घेतले? नाही. अहो तुम्ही इसरातात. तुमच्या बायकोला विचारा इसरात येत का नाही? तुम्ही आता म्हणल्या ना इसरात येत. इसराचे पण असं पैसे घेतलेले इसरत असतं का कोणी? इसरात आहे, मग काय इसरात येत? दिलेच नाही अहो तुम्ही. काय दिले नाही? घ्या सफर करून टपकन म्हणे दिले नाही. आता खरोखर काय माणूस करायचं? इसरात आहे राव. आता घ्या सफर करून आता. जोडीदार म्हणून बरी मी काय गप्पन शिकली? 1000ची नोट दिली यांना काढून. आपण तुम्ही माझ्याकडून पैसे घेऊन जात होते ना. उधारी कोणाची दिली? कोणाची दिली म्हणजे काय मी काय मला काय येड्यात काढलं का काय तो? कोणाला दिले तर नाही नेऊन. खरं बोला खरं. आता खरं हा, काय? बरोबर. कोणाला तरी दिले असते मग याचा अर्थ त्यांच्या डोक्यात नाही राहत. ते बरोबर बोलले तुम्ही. कोणाला दिले म्हणजे? कोणाला दिले? मै शपथ का? कोणाला दिले? खरं सांगा. दुसरी ती दुसरी ते काय असेल ते मला नका सांगू. ते तुमच्या बायकोला सांगा दुसरीला दिले काय ते मला नका अहो सांगू. माऊली मी तसा तुम्ही माणूस नाही. हा. काय काय बोलून राहिले? मला असं दुसरीला दिले का दुसरी म्हणजे दिसली आता परत मला अशा माणसाचा लय राग येतो बरं का? या बा अशा माणसाचा मला लय राग येतो दुसरीला. काय म्हणता अहो दुसरीला काय आहे? तुम्ही? दुसरी कस काय म्हणले? माझ्याकडून 1000 रुपये घेऊन बायाला देता काय तुम्ही? हा? अहो काय माऊली तुम्ही आता असं मला आता राग तुम्ही यायला लागला काय आता. काय बोलून राहिले लगेच माझं बाहेर- डोकं तापलं आता. मला वाटलं बिचारी लेकरं बाळाला खायासाठी पैसे मागू राहिलेत मला आणि हे यासाठी पैसे घेतले का माझ्याकडून? हा? मला तर असं डोकं आउट होऊन राहिले आता. आता काय बांबूने हाणू का काय नू? मग डोकंच खरंच तापलं आता. अहो माऊली मी पैसे लेकरं बाळाला म्हणून दिले. ते म्हणलं लेकरं बाळी उपाशी असते यांचे. त्याच्याकरता तुम्हाला 1000 रुपये टक्कन काढून दिले मी.
हा? बायाचं नाव अरे घेतलं. काय बळच मला माया डोकं झालं आता हा, मध्ये तुमच्या डोकंच खा हे तुम्हाला काही आठवतच नाही. तुम्ही 1000 रुपये घेतलेले आठवणं म्हणल्यावर तुम्हाला काय खरं नाही तुमचं. तुम्ही ते पैसे द्या नाही तर मग सफर बांधून द्या माझं. हा. आता काय करायचं आता मला नाही माहिती तुम्हाला म्हणतो त्या आधी नका हे काम घेऊ घेतलं तर घेतलं घेतलं तर घेतलं मग काय फुकट घेतलं का काय बोलत आहो तुम्ही पैसे ठेवा आहे मग आता द्या कुठून द्यायचे तर पैसे आता नाही तर अहो, घ्या. तुमच्याकडे कायचे पैसे हे सफर द्या बांधून गपचीप आता. तर बरं आहे ना? आता घ्या तुम्ही आता, दिले. चला. मला एक नाही एकच सवय अहो काय पुढं माणसाला लुटीची आता काय माणसाला पार तीन हा? आणलं इथं भांडणं करू नका बरं का. अहो, इथं माझं भांडणाचं नवीन काही नाही. घराचं काम चालू आहे माझी इथं पूजा पाठ करायचंय आणि तुम्ही इथं कितकेच घालून राहिले का माझ्या कशी जिंदगी जायची इथं. हा अहो तुमची जिंदगी जायची पण आम्हाला हे काम तुम्ही ते बाकीचं बोलायचं नाही ते सफर लवकर करून द्या टकाटक ओके. हा मला ती सवय लागलेली आहे कामाच्या आधी पैसे द्यायची क्षमा हा काय आहे म्हणजे मी काय कुठं नाचले का कुठं दारू पिलो का कुठं बाहेर दिले होते पैसे बोलू नका असं. हा? मला काय माहिती तुम्ही काय केलं असं वाटलं 1,500 नव्हतं. रुपये घेतले माझा लहानपणचा मित्र काय काय झालं मग असं असं हा ना नव्हतं वाटलं कधी मला वाटलं काय? नव्हतं असे आणि मी त्याच्यामुळं एवढे कष्ट केले त्यांनी 500 मागितले मी 1000 दिले 1000 नंतर पुन्हा 500 दिले. म्हणजे 1,500 रुपये मला काय माहिती असं नाद लागेल म्हणून. अहो कशाचा नाद मी तोंडात अहो, आणून आणून घेईन घेऊ बरं का नका मग ना. तुम्ही तुमच्याच आणून घ्या. नाही नाही मग तुम्ही काय म्हणता तुम्ही तुमच्या आणून घेता नाही नाही नाही, काही नाही काही नाही ते जातो शब्द माणसाचा काही पण काय मी करावं? तुमची परिस्थिती पाहून कामाच्या आधी पैसे दिलेत म्हणलं हे लयच गरीब दिसतेत कामाच्या आधी मी पैसे देऊन टाकलेत म्हणलं जाऊ द्या. गरीब अहो, तर माऊली. आहेच पण आता मी कधी कोणाचे पैसे ठुत नाही. अहो गरीब आहे म्हणून तर आता काम धंदे करायचा टाइम आहे आणि पण मग मग असं आता- करतात का अहो, असे पैसे घेऊन वाटीत आहेत का हा ना. घरी लेकरं बायका उपाशी आणि याला त्याला पैसे देतील आता. अहो मी अहो असं कुठं असतं का मी असं विचार नव्हता केला तुमच्या विषयी. अहो हा पण ना, मी कधी असं पहिल्यांदाच केलं त्यांनी असं कधी अरे करत नाहीत मी पाहिले बा मी तोंडात मारून घेईन बरं का परत माझ्या पण मग माझ्या आता नाही दापलं तर नंतर हेच नाद लागेल त्यांना. हा ना, काय आहे तुम्ही ना परत असं वागायला नव्हतं पाहिजे मला पहिल्यांदाच वाटलं. असं पहिल्यांदाच केलं नाही यांनी. हा या बा आता जर नाही दापलं ना तर इथून पुढे मग पहा भाऊ, जड जाईन. आता थोडक्यात गंमत आहे पण उद्या तुमचं जनावर ढोर इकलं 50,000 काही 4 गाय का त्यात लाख हा. 2 लाख रुपयाचं नाही, हेरफेर झालं तर काय करायचं. मी किती नाही एक एक दोन काय मी पाहिलं का हा. मग आता हजारातच कळून चुकलं आणि तुम्हाला काय झालं हा ना आता इथंच नीट पहा आता नाही खरं दापलं तर तुम्ही अवघड होईल. खरं सांगा आता तुम्ही पैसे केले काय असं नाही करू कधी माणसाने लेकरा बाळाच्या तोंडातले वाटातले पैसे देऊन दुसरीला. अरे 500 बापरे कसं वाटतंय मलाच कस तरी वाटू राहिलंय रडू येतंय. काय अहो रडू येतो तुम्ही नक्की दिल ते का माझ्या डोक्यात 17 गणगणी राहत्यात त्याच्यामुळे मला ना- इसरतात तुम्ही पण असं इसरत काय झालं तुम्ही असं वागायला नव्हतं पाहिजे मला डोकं हा. आहे ना आता लय डोकं नाही वागायला तापलं पाहिजे हा? नाही हे असं हे चांगलं तुम्ही नाही. वागताना असं वाटलं नव्हतं नव्हतं मला. मला काय? सुद्धा नव्हतं वाटलं. काय बोलता तुम्ही हा? मला माझा लहानपणचा मित्र आहे मला सुद्धा नव्हतं वाटलं असं. अहो, मला सुद्धा नाही ना वाटलं मी 20 वर्ष काय सोडून गेलो तर इकडे असे नाटक करायला अहो लागले. 1,500 तुम्ही केले काय पण मी मला असं वाटलं नव्हतं मी माझा मित्र. अहो, काय ते काय केले खोटं आता? सांगत आहेत का 500ची नोट आणि 1000ची नोट दिली म्हणतात अहो माऊली तुम्ही खरं सांगावं या बाय भांडणं घरी तू आज तुम्ही खाल्ले असते पोटाला तर मला काही नसतं वाटलं. तुम्ही हाटीला गेले असते तुम्ही खाल्लं असतं लेकराला आणलं असतं तरी मला काही नसतं वाटलं. का पण अहो, हे असं भाऊ, दुसरी- थांबा, थांबा, थांबा. हा. तुम्ही नोट किती दिलती अहो 1000ची दिलती कडक कडक आणि 500ची दिलती कडक कडक काय काय मला सांगा करावं आता. आता काय माझं डोकं इसरतात आणि दुसरीला देऊन येतात. अहो नाही ना आता अहो, काय माऊली, नाटक आहे इसरायचं तुमचं तुम्ही अहो. दुसरीला दिलेत. अहो थांबा ना मला अरे विचारू- नाही ना दिले मी मला विचारू द्या ना त्यांना कितीची दिलती भाऊ अहो 1000ची दिलती ना तीनदा विचारितात का. अहो पण 1000ची दिलती का आणि नक्की मग कडक नोट दिलती चांगली 1000ची माझ्याकडे 1000ची कमी नोटच नाही राहत. आता कधी काय दिलती काल संध्याकाळी बंडेलेत माझ्याकडे 1000ची. काल संध्याकाळी 1000ची नोट दिलती हा होय? हा मग 1000ची नोट बंद होऊन दिवस झालेत किती हा? बंद झालेत का अरे मग अरे त्या माणसाच्या मागे बांबू घेऊन लागले ते हा? अरे त्यांचे अरे नक्की देवा. पैसे बुडवले काय नको बरं झालं भाऊ आपण नाही गेलो कामाला. बरं झालं आपण सुटलो त्या हा. दिवशी पळालो ते दूध हा, नाही नाही तर बरं. आपले हाल झाले हा, असते नाही बरं झालं तुझं ऐकलं गो. बरं झालं इकडे थोडं फारक आहे ना बाजार आता डोंबराचा खेळ डोंबराचा खेळ आता खरंच पाय इकडे कुठे आला ना डोंबराचा इकडे कोणी आता पाहिलं अबे आपले पाहुणे आणखी दिसते दाजी दिसते जणू काय हो? काय
मी म्हणलं आपण आपल्या पद्धतीने जगलं पाहिजे पोरगी बोलली आपल्या होती. इच्छा आयुष्यात पुऱ्या केल्या पाहिजे माणसाने. या अशी इच्छा आहे का तुमच्या सप्पर बांधायच्या होय. म्हणजे आई बंगला बांधणार नाही ते पाहुणं बांधणार नाही, त्यांच्याकडे पैसे नाही पैसे पण मीच येडी मी पैसे पैसे नाही करू. आता जरी मला राग आला ना तर हे काय चालू होतं काय होतं डोंबराचा खेळ हा. हा हे चालू करणार मी आता. अहो लय पैसा. ह्यो बाजार त्यो बाजार हा, फक्त तुझीच गरज होती मला. फक्त तुझी गरज होती. पोरगी- बरं झालं तू आली. मी नाही तिला इथं ठेवणार, तुम्ही तिला तेच करायला दुरीवर चालायला पडली धरी, हा, तंगडं मोडलं. तुझी एक गरज आहे मला. मला शाळेत जायचं आता शाळेत मला जायचंय मला अरे बरं झालं आला दादू. अरे आपण तिघं मिळून लय पैसा कमवू. नाही मला अभ्यास पडला नाही, शाळेत जायचं पहिले मला तर अजून. तुमच्या हाता घालतो दे तुम्ही चला दुरीवर नाही तर माझ्या पुरीला चाला टांगड्या बिंगड्या बाई चला बाई, आपल्याला नाही राहायचं चला. ए, परवा एवढे. तिथं आमच्या मालकाचं घर भारी तुम्हाला तेच करायचं डोंगराचं खेळ. अरे जाऊ नको. मला नाही राहायचं सपरामध्ये मी चला माझ्या पुरीला चल ताई चल. नको सोडून जाऊ रंग महा. आहा, माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ. अरे माऊली भाऊ आपला माऊली भाऊ. अरे माऊली भाऊ आला आपलाच माऊली भाऊ. नाही गजू इथं पांढरा केस राहिलो. राहिलं गजू केस पांढरे कस काय राहिले माझी. माऊली तुमचा वय झाला आता. हा? वय झालं मग? काय बोला तर गजू आता शिका 18 वर्ष संपले तुम्ही म्हणता वय झालं. तेव्हा केस काढा. एका केसामुळे पांढरे होत चालते नाही तर. आयला काय भारी कट मारला गजू. तुम्हाला कस काय येतो. कुठे शिकले. नगरला. अरे वा काय भारी कट मार. कस काय दिसत आता. एकदम भारी कॉलेजच्या पार आणि कॉलेजच्या. मग अरे वा खरं सांगता का काय. मग खरंच ना हा दिसतोय दिसता ना. हा. चिडचिड यावे गबाळाला सारे चिखलाचे गोळे येऊ राहिले म्हणले होते गपचित बसा म्हणले होते घरी नाही चल रानामध्ये लय अवघड आहे तुमचं बी. घरी तरी काय करते बरं. ते पाहुणं हिंडू राहिले इकडे तिकडं आणि आपल्याला दिले रानात काढून आणि तुम्हाला लय पगळे चल रानामध्ये म्हणून हा बसलो असतं घरी आबादी मध्ये म्हणलं तर चिखल लागू राहिला पायाला वैताग आला ग बाई मला तर. हा ते मस्त हिंडते पाहुणं आपण करा रानामध्ये काम धंदे. पंकज तुम्ही हे कधी मारलं नाही माय केसावर. अहो ते ड्राय मशीन आहे तुम्हाला टक्कल आहे माऊली. अहो मारा दुसऱ्याच्या केसावर बरे मारिता. ड्राय मशीन हा आहे. तुम्ही मारा काय हे गरम कस का हवा आली त्याच्यातून. अहो, गरम हवा असते माऊली याच्यातून. काय करायचं गोटू. दाढीला कट मारा माऊली हो सारखा. माऊली हो सारखा का. हा बर दिले माऊली हो ना पैसे. माऊली हो ना नाही दिले पैसे. मी लाईटीचा बोर्ड फिट करायला गेलो माझे पैसे नाही दिले. मला विचारलं किती झाले. मी म्हणलं 200. ते म्हणते 200 हा. एवढे 15 दिवस झाले पैसे नाही दिले अजून. देते बुडाले कायचे मिळते तुमचे गेले माझे गेले. नाही देते माऊली हो काय देते. देत नाही माऊली भाऊ आता आपल्याला. मी झाडच तोडून टाकीन. मला धोका बांधून नाही दिला ना झाडाला. अशी कोराड घेऊन तर मला धोका खेळू नाही देत काय. असं तोडीन या नाही खुशे काय झालं. अगं खुशे तुला माहित नाही झाडे लावा झाडे जगवा. हा झाडे लावा झाडे जगवा काय गडी दे एवढा आडत राहते की त्याच्यातून काय रक्त निघायचंय का. कराडाच आहे ते. अगं खुशे तुला माहित नाही का झाडे लावा झाडे जगवा. अगं झाडामुळे तर आपल्याला आपण जगतोय. झाडामुळे आपल्याला पाणी फळं फुलं सगळं भेटत. त्याच्यामुळे तर आपण जिवंत आहे. त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन भेटत. त्याच्यामुळे आपण जिवंत आहे. नाही ते इतक्या दिवसात मरून नसतो का गेलो आपण का मरून नसते गेले इतक्या दिवसात. हा पाणी नाही प्यायला भेटलं मरणार नाही का तू का मी आपशीवर जाईन ना पाणी प्यायला. अगं हापशावर पण झाडानं मग पाऊस झाल्यावरच पाणी येतं ना. पाऊस झाल्यावरच पाणी येतं ना हापशाला पण. खरं दीदी आपल्याला सगळे झाडामुळे मिळतं. हा मग चल आपण सगळीकडे झाडे लावू. हा चल.
अरे सरी अख्खी आवर केली तो हे पाय माग अरे काय नाव ठेवायची काम होती पाहुणा म्हणशी जीवर आलं नाचले काय मैसरी आवार झाली आणि तुमची तसून तशी आहे का नाही? अरे मै वाली मग आता गबा ज्यादा होतं मग मी इकडून तिकडं वाता झाले आवडती ते काय म्हणतात ना, नाचता येईना अंगण वाकडा तशी गमत घ्या गबाळ उठून तो सरी आवार अंगण केली मी वाकडा? आवार केली. चाल ना ए आई, पाऊस पाण्याचं काय गबळ काढू तिला मी तेच म्हणतोय ती अगं ऐकत बाई नाही. कल किती झाला आई अगले गोडवानी गबळ निघू राहिले हा बाय थोडं जशी कमी होईल किती गबळ झाले बाबा का काढले सर्दी वेळ झाली मग काय करायचं त्याचं कामात जेवर आले तसंच आता मला नाही का थंडी वाजली मी काही नव्हतं नाही का म्हणून मला थंडी वाजणार ते म्हातारे झाले त्यांना थंडी वाजली चला, सकाळी 7 वाजल्यापासून आल्यात घास काप एवढाच घास कापला का? मग हे काय चाललंय ना आता हा? मजा खायचं तुम्ही म्हणे ना ते म्हणे मी टाइमपास म्हणून मला काय घेणं नाही मला गरज नाही अहो तसं काय मला म्हणलं कोण मी? बोलणार नाही म्हणे तसं मी म्हणलं नाही. ताईने पाठवलं ताई मागे घरचं काम असं ताई म्हणले असते मी उलटं हे म्हणलं. तिचे काय जाणार ते म्हणे मला काम सांगायची असे म्हणले तसं नाही का खरं बोला ना पाहुणे हो मी काय अहो तुम्ही माऊली मी काय म्हणतो तो टंकन वाजलं मटन शिजलं हाडाने दुखती या दाड गसजनी रस रस वाट रस नाही खांड खायचे मोठाले लेग पीस करू हा. काय आणलं अरे बोकड आहे बोकड 4-5 किलोचा शिवाय कुठून आणला का मेलेला बोकड मेलेला मग काय जिवंत कापून खातेत का आपले जिवंत शिजून खातेत का तसं नाही म्हणजे चांगला राहतो तो मोठा भारी बोकड्या व्यवस्थित ते कापीत येत आणि मग मटण असं मेलेला काय राहतं का बे? अहो सासूबाई ते आपाप मेलेलं होत त्याला काय काही साप डासला नाही का काही झालं नाही का विष बाधा झाली नाही आपाप मेलं पाहुणे पोलिओ झालता का कुठून अहो आणलं नाही मला धडकलं ते आणि मेलं तुम्हाला धडकलं हा तुम्हाला लागलं का नाही मला काही नाही झालं काही आजार बिजार व्हायला आता का रोगाटेला आणलंय उचलून अहो धडकलं टक्कर बसली मी पळत होतो माझ्या माग कुत्र लागलं होतं मी द्वारात पळालो आणि मध्ये झालं धाप का मग गुडघास लागलं त्याला मरून पडलं लगेच मेला का हा तुम्हाला लागलं तर नाही ना ते माणसं आहे का हे आरडलं आणि तिकडून लगेच त्यांचे घरचे पायाला लागले मी असं धरलं तुमच्यासाठी नाही मी दिला असतं ऊसात फेकून तुमच्यासाठी आणलंय म्या नको ग बाई आम्हाला हो ग बसा एवढं मोठं म्हणजे मला मी का म्हणून आणलं रे माझा जीव आहे म्हणून ना असं मेल्याला घेऊन चालत आहेत का तुमचा जीव येतो एखादा मेलेलं काय जिवंत काय मारूनच खातात ना मामा काय म्हणले होते त्या दिवशी काय म्हणे मटणाला तर नाही पैसे पण आपण काय करू मुंडीन पाय आणू स्वस्त आहेत म्हणले होते की नव्हते हा म्हणले आज मी म्हणले होते ते आज म्हणले का हा अहो मुंडीन पाय काय घेऊन बसले हबा तुमच्या हाताने मस्त पैकी असे तुकडे करा ते पण बारकाले तुकडे करू नका या वाडा तुकडा कारण खायला तुम्ही तिघच येत ना पण मुंगी मारायची येवत नाही हिंमत मारू नका मिळालेलं आहे फक्त खांड करा ना मोठाले हो ना. तुम्हाला प्रवीण आणून देतो गोड तेल आणून देतो खोबरं मस्त पैकी असं परतायचं गपागप खायचं नको ग बाई आम्हाला मला नाही खायचं एवढं मला आमंत्रण आहे कंदुरीचं पुढं आता कुठं ते माझे मित्र आहे तिकडे आपल्याला बी शिवत्वारात नाही ना आमंत्रण दिलेलं आहे मला त्यांनीच बोललेलं आहे तिने अहो मग माझ्या जवळच निरोप सांगितला होता आणि मग तिने माझ्याच ध्यानात नाही. आम्हाला नको जाऊ बाई द्या एवढं. तिकडे कायला एवढी जण जायचे ते म्हणशील आले सगळे त्याच्यापेक्षा या पाना इतकं मोठं मटण आहे ना खान तुम्ही तुमचा एवढा जीव आता एखादा किलो दुसरा आणायची का? हे काय लागलं मेलेलं बाई अहो मी तिकडे चाललो होतो मला 2-3 किलो घेऊन जावा याला आणून द्यावा पण हे मध्ये भेटलं म्हणलं चला आता नको ते फेका तिकडे वाढायला नेऊ आपण जाऊ दे. असं आहे हे खाल्लं असतं पण ते देवाचा प्रसाद आहे हो हे एक नंबर आहे नाही ते देवाचा प्रसाद कोंबड्याचं एवढा मटण म्हणते किती महाग आहे भेटत का पेचा बच्चा दिसतंय ते एवढा बच्चा पिल्लू कवळं बाई अरे बा मोठा असतं तुम्हाला सरला असता का तुमच्या मापात भेटलाय ना देवाच्या कृपेने खा ना गपा खा ना गप्पा मग लय पिसाळ्याने करते पुन्हा पाय हा एक तर आखाड्याचा महिना शेवट आता आलाय तरी आपल्याला खायला भेटाना मी खातच नाही आखाड्याचा महिना संपत आला तरी सासूबाई आपल्याला कोणी अहो, बोलवलं तेव्हा मुंग्या लागल्या मुंग्या काय नाही होत मुंग्या लागतच असत्यात मेल्यावर आखाड्याचा महिना संपत आला आपल्याला कधी कोणी बोलवलं नाही मी कधी कोणी आणलं हा नको रे. मग आता इतकं मोठं आलं तरी तुम्ही खाता का म्हणजे तुम्ही तुम्हाला दोघं खायचं खाल्लेलं नसेल हा हा आपण तर मटणच सोडून दिलेलं आहे बुवा. आपल्याला नाही आवडत. पाहुणा, एक काम करू आपण दोघं जाऊ कार्यक्रमाला यायला दोघाला खाऊ दे ए, हा हा अरे नाही तुम्ही खा पाहुणे, तुमच्यासाठी आणलंय मी मला एवढं नको बाई, नेऊन फेका तिकडे वाड्याला
आणले मेलेला कुठून काय नाही मेला काय नाही रोग झाला काय त्याला अहो रोग नाही आपाप मेलं होतं. जाऊ मरू पडता आपाप मरू नाही कसं हटकून मरू जा देऊन फेका तिकडे वड्याला जा तिकडे टाकून. अरे मुंग्या लागला अरे का योगे, अरे इतकं मोला मागायचं भेटत नाही रे. अरे खा ना. फेका तिकडे झालेला आभार बाई ते बाई, काय अरे असं फेका ना तिकडे नाही आता का नाही तुमच्या सासूची गुडघे दुखायचे टंगडी टंगडी देता का? मला नका खा तुम्हीच आई आणि ते बाई अगं माणूस तुले तुले चिकन मटन खात तर ते हिगवा पाहिजे बाई काय बाई गद्दाळवाणी नका खाऊ. नाही आणणार मी, नाही कोण तुम्हाला पुढे येणार. ते फेकून तिकडे दे जा वडाला टाकून. अरे पाहुण्यास किती जीव राहतोय. आणि मग तुम्ही तुमच्या तले अरे मी तर सोडूनच दिलं मटण. यांच्याकडे काय गाडी का घोडा हा पै चालले जस काय रोड रोलर ये म्हणे का मला धडकून मेलं काय नाही मेलं काय नाही परते मुंग्या लागल्या त्याला लई टाइम आता मेलेलं आहे जाऊ दे तेव्हा असं खरं जर चांगलं मेलं असं पाहुणा म्हणले असते काय घेऊन बसली त्या बोकड्याला जायचं मग पैकी पाहुण्याने लगेच त्याच्यातूनच सुरू केला असता काय म्हणले आपण हेच खाऊ हे एवढं पोटभर खायला भेटू राहिलं म्हणल्यावर हा मग ते तिकडे कशाला गेले असते पाहुणा पण हे ना काय तरी मेलेली आजार बिजार केला असं वड्या खोड्याचं येता ते वडा नाही का वड्यात मेलेला असं आणलंय उचलून पाहुण्यानी आणि चाललंय पाहुण्याचं मला धडकलं मी पाहिलं काय पाहिलेलं नाही काय नाही गेले ते तिकडे हाबर झालं दिलं फेकून चल माहिती जाऊ दे मला आयुष्यात आणणार नाही बोकड्याचं मटण मी. हा बोकड्याचं मटण आणा, बोकड्याचं मटण आणा. आणि एवढं मोठं आणलेलं खावायला नाही. एवढं काय कपड्यात मला जाऊ दे. मला उशीर झालाय. नाही तर ही दया नाही आणि ती दया नाही, तिथं संपून जायचं. चांगले कपडे अरे असं शर्ट घालून जाऊ का आता हे? शर्ट आण. मी बी साडी बदली ते मला बी येऊ दे पाहुणे आपण दोघं जाऊ या घरी राहते दोघं काय काम आहे, काय काम आहे? तिने बोली मागच्या वेळेस तुम्हाला नेलतं तर मध्ये पुढर पण त्यांच्या तिथं लगेच वाढायला बादली घेऊन माझ्या पुढं आणि सगळा रसात आणला. आता मी नाही वाढायचे आता काय आपलं घरचं आहे का मग वाढी नाही नाही, तुमचा भरोसाच नाही. तुम्ही पुन्हा येतात बादली घेऊन. तुम्ही आपण कसं आहे पाहुणे माणसं आहे. हा कसं थोडे 2 घास आपले काय खायचं 2 घास नाही पोटभर खायचं पण तिथं कशाची लपड्यात पडत नाही. आपलं खायचं निघून यायचं. मी जेवण खाऊन कधी एका कोपऱ्यात पुन्हा आपल्या हातात वाढलं भासा ते म्हणशील हे नाही संपून टाकलं. खायला उगाच आहे की नाही. मग काय नाही ना. मी वाढायचे नाही काय नाही आपण आपल्या पुढे जवळचं घरातलं आहे म्हणून आपल्या हाताने वाढावा. हा दुसऱ्याच्या कार्यक्रमात आपल्याला लुडबुड करायला नाही आवडत ग बाई. हा, मग आपलं आहे ना गपचूप खायचं. माझ्याकडे काय लक्ष द्यायची गरज नाही. नाही मी तुमच्याकडे नाही लागते पण मला येऊ द्या तुमच्याकडे चला चला आणि मग. दोघं जातो मग तुम्ही राहा घरी हा. कुठं चालले पळत काय बाबा माणसाच्या मागायचे का ग पुढे चालले पळत पळधाव करीत तुम्ही ती कंदुरी नाही का माऊलीने एवढं मला आग्रहाने सांगितलं कंदुरीला या बावर का पाहुणे त्या होऊ. लोकांनी बोलावलंय का तुम्हाला अरे पण नाराज होतील ना ते पाहुणे. त्या पाहुण्याने बोलावलं असलं तर जावा आता हे माऊली भाऊ काय त्यांना काम नाही आलते सहज म्हणले लागले का लगे पळायला त्यांच्या माग लागले का माग म्हणजे काय तिथं देवाचा कार्यक्रम आहे कंदुरी खायची म्हणजे आपलं खायचं माझ्या काही हिशोब नसतो डोक्यात पण जावा लागत गेले आल्याशिवाय जमत नाही ना. तुम्हाला एक सांगा ते बर का काय? आता 15 दिवसावर रक्षाबंधन आहे तुम्ही जर आता कंदुरीला तिकडे गेले ना बर माऊली मग सांग, तुम्हाला मी नेणार नाही परत मागा लागतात परत म्हणतात का मला नाही नेणार नाही म्हणजे हे काय झालं मग? आणि नेणार नाही काय आणि मी कुठं येऊ राहिलो. भाऊनी एवढा मोठा कोंबडा ठेवले काय? हा भाऊ म्हणला कोंबडा ठेवला दाजीसाठी ये म्हणून रक्षाबंधन केवढा हात आपण करून कोंबडा दाखव. एवढा मोबाईलवर मला हात नाही दिसला बरं का पण तो म्हणला होता कोंबडा ठुलाय बरं कोंबडा गावराने का तूने पहली नजर में सनम मेरे दिल को चुराया. ओ सासूबाई लवकर या बर का. बाई मला आहे ना साडी आण बाई नवीन आणि फेअर लवली आण पावडर आण दर्शिक लावायला आणि एक काम कर काय पिशी आण आणि अशी एवढी मोठी किटली नाही तर डबा ती किटली काय आला येतात तुम्हाला दोघाला आणि दे ना बरोबर. आम्हाला नको आणू ग ते बोकड्या पाहायला कस तरी राहिलंय त्याला काय होतं तुम्ही काही मनात धरू मग आता दिलं ना फेकून ते काही आपल्याला करून घातलं का पाहून आम्हाला नाही खायचं बाबाला खायचं असलं टीचर बाबा ए, मला मला नाही खायचा अहो तिथून प्रसाद आणि ते किटली प्रसाद नाही खाऊन या फक्त खायला प्रसाद आणि ते पाहुणे रावड्याला ताण देता तुम्ही या जेवून 2 घास खावा आणि आपण यावं मग ती बाई निघून. साडी आणि ते फेअर लवली आण का आणि जाऊ दे आता माऊली लय लांब गेले असतील. हा ते एक तर नदीने पायी पायी जायचं ते माऊली भाऊ पा किती काट्या कुट्यातून गेले असतील हा, त्याच्यात ते तुम्ही खरंय. बी आहे की नाही हा
ए बाई काय बोलले की पाणी खेळती तू अवा पाणी खेळत नाही मी का लहान आहेत पाणी खेळायला जाई काहीतरी कसं आपल्याला स्वयंपाक बिपाक स्वयंपाक करू हा बाजरीची भाकरी गरम गरम पिठलं करू का हा का चालत चालत एकदम भारी बरं बरं लगेच करते हा जा. बाबा पिठलं करा पण बेसन पीठच नाही हा? बेसन पीठ संपलेलं आहे अगं गव्हाचं पीठ काहीतरी टाकून कर बाई येडा वाकडं गव्हाचं पीठच पिठलं होता का मग ठ्यासा करू लसूण टाकून ठेसा आणि कर बर बर करते हा. हा हा कर बरं द्या लवकर